हिंदू धर्मातील सगळ्यात मोठा उत्सव दिवाळी आणि लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव म्हणजे निवडणुका। या दोन्ही आता एकत्र येत आहेत। मुंबई महानगरपालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्यात येऊ घातलेल्या आहेत, अगदी तोंडावर आहेत आणि अशात हा दिवाळी सण आलेला आहे। त्यामुळे आपल्या पक्षाचा आपला प्रचार व्हावा म्हणून जे उमेदवार आहेत त्यांचा मोठ्या प्रमाणात कल जो आहे तो आपल्याला आकाश कंदील या माध्यमातून दिसतो आहे। मी सध्या आहे आसलफा विभागामध्ये। आपण जर बघितलं तर खोपकर दादा यांचा हा कंदिलाचा कारखाना अनेक वर्ष या ठिकाणी प्रचलित आहे। इथे मोठ्या प्रमाणात राजकीय पक्षांचे भले मोठे कंदील जे आहेत ते बनवले जातात। मात्र यंदाच्या वर्षी प्रचंड घाई आहे, कारण ही ऑर्डर जी आहे ती त्यांना दुप्पट तिप्पट इतकी झालेली आहे, कारण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत। आपला पक्ष आपण या ठिकाणी या शुभेच्छांच्या मार्फत कंदिलीच्या मार्फत लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सगळ्याच इच्छुक उमेदवारांची लगबग आपल्याला पाहायला मिळते। वेगवेगळ्या पक्षांचे कंदील आपण बघतोय, भारतीय जनता पार्टीचा असेल, मनसेचा असेल, पुढे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी अशा सगळ्याच पक्षांचे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही जे सोसायटी आहेत, मंडळ आहेत त्यांचे देखील कंदील आपल्याला पाहायला मिळतात। भले मोठे हे कंदील प्रचाराचं एक उत्तम माध्यम आहे आणि त्यामुळे नितीन खोपकर यांच्या कारखान्यामध्ये मोठी लगबग पाहायला मिळते आहे। माझ्याबरोबर नितीनजी आहेत। नितीनजी, खरं तर दिवाळी सण आहे, त्याचबरोबर लोकशाहीचा देखील मोठा उत्सव या ठिकाणी आहे। अशा वेळेस आपण कसं पाहता, हे कंदील किती प्रचाराचं मोठं माध्यम असतात, यावर्षी ऑर्डर किती आहेत आणि कशी लगबग आहे? खरंच ह्या वेळेला महानगरपालिकेचं निवडणूक कन्फर्म आहेच। त्या कन्फर्म असल्या कारणाने उमेदवार जेवढे काय आहेत की माझा स्वतःचा प्रचार कसा करता येईल, माझ्या पक्षाचा प्रचार कसा करता येईल, माझं पक्षाचं चिन्ह हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं भेटेल आणि दिवाळीला लोकांना हार्दिक शुभेच्छा म्हणून भेट देण्यासाठी या कंदिलाच्या माध्यमातून प्रचार करतातच, परंतु लोकांना शुभेच्छाही देता येतात। एकूण या शुभेच्छा तुम्ही देण्यासाठीचे जे कंदील बनवता आहात, यावर्षीची स्थिती कशी आहे? महानगरपालिका निवडणुका तोंडावर आहेत, अगदी दुप्पटीने काम या सगळ्याचं आलेलं आहे, तुम्हाला काय सांगाल? हो, अतिशय यावेळेला जास्तच प्रेशर आलेलं आहे, कारण सगळे जागे झालेले आहेत पक्षाचे आणि त्यांना वाटतं की माझ्या पक्षाच्या वतीने मी लोकांना शुभेच्छा द्यावा आणि मला जास्तीत जास्त ह्या ठिकाणी ऑर्डर आलेले आहेत। मनसेचे जे आहेत, BJPचे पण आहेत, शिवसेनेचे पण, आमचे जवळचे जेवढे जे नगरसेवक उमेदवार आहेत ना त्यांचेही मला जास्तीत जास्त ऑर्डर ह्यावेळी आलेले आहेत। किती फुटापर्यंतचे कंदील तुम्ही बनवता आणि याचा कसा या मोठ्यातल्या मोठ्या कंदिलांचा फायदा या उमेदवारांना कसा होतो? माझ्याकडे 2.5 फुटापासून ते 3 फूट, 4 फूट, 5 फूट आणि 6 फूट या 4-5 रेंजमध्ये माझ्याकडे कंदील मी बनवतो। जास्तीत जास्त 5 आणि 7 फुटाला जास्त मागणी आहे, कारण त्याच्यामध्ये आपला स्पेस मोठा असतो आणि कंदील अवाढव्य जागेवर रोड ठिकाणी लावता येतात त्यांना आणि ते त्यांचं एक प्रचाराचं माध्यम ठरतं। कशा प्रकारे प्रचाराचं माध्यम प्रभावी ठरतं? कंदील कसा फायदा होतो या इच्छुक उमेदवारांना कंदिलांचा? आपल्या विभागामध्ये येता जाताना मोकळ्या जागेमध्ये जे कंदील लावले जातात, लोक जाता येताना पाहतात की अरे आपल्या उमेदवाराचा हा कंदील लागलेला आहे, खरोखर आपला उमेदवार हा जागरूक आहे आणि प्रचाराचं माध्यम हे त्यांच्याकडे चांगले अतिशय उत्तम प्रकारे देतात, ते लोक साथ देतात चांगल्या प्रकारे। काही कंदील खरेदीसाठी आलेले इच्छुक उमेदवार आहात। राहुलजी, कसा फायदा होतो? खरं तर दरवर्षी कंदील तुम्ही बनवता, मात्र यावर्षी ऑर्डर दुप्पट केलेली आहे। दरवर्षी मी त्या 4 ते 5 कंदीलची ऑर्डर देतो आणि विभागामध्ये महत्त्वाच्या ठिकाणी लावतो। सन्माननीय राजसाहेब महाराष्ट्र शिवसेना या पक्षाची मी शाखाधीश आहे आणि राहिली गोष्ट, यावर्षी स्थानिक स्वराज्य निवडणुका पण आहेत आणि दरवर्षीपेक्षा यावेळी मी 10 कंदिलांची ऑर्डर मोठे दिले, 4 ते 5 फुटाची, आणि जास्त प्रेशर असल्यामुळे माझे कंदीलची ऑर्डर मी कालच दिली। 2 दिवसात मला कंदील भेटतील। फक्त एवढंच की कंदील लावण्याचं उद्दिष्ट एवढंच की सगळेजण आपल्या घराच्या बाहेर कंदील लावतात, पण हा आपला विभाग असल्यामुळे इथे आपण लोकांची सेवा करतो, त्यामुळे आपण कुठेतरी लोकांच्या त्या कंदीलच्या माध्यमातून आपले शुभेच्छा लोकांपर्यंत पोचाव्या आणि महाराष्ट्र शिवसेना हा प्रत्येक वेळी मराठी संस्कृती आणि मराठी परंपरेसाठी काम करणारा पक्ष आहे। मला असं वाटतं की सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचे विचार या कंदिलाच्या माध्यमातून पुन्हा उजळीत व्हावे, हे आमचा छोटासा प्रयत्न असणार आहे। त्यामुळे महाराष्ट्र शिवसेनेचे कंदील ह्या 2-3 दिवसामध्ये आपल्या प्रभागात लागतील। पण खरं तर बॅनरबाजी आपण पाहतो दिवाळीनिमित्त, असं कुठल्याही सणाची बॅनरबाजी मोठ्या प्रमाणात होते,
कंदील हे किती प्रभावी ठरतं बॅनरच्या ऐवजी? कसं आहे, आपली संस्कृती, आपली परंपरा आणि दिवाळीचा सण हा अतिशय मोठा सण असतो आणि कुठेतरी प्रकाश उज्ज्वल आणि शुभेच्छाचा वर्षाव कुठेतरी व्हावा, त्यानिमित्ताने एक मोठं कंदील ज्यावेळी लागतं आणि त्यावरती जेव्हा आपल्या पक्षाचं नाव असतं ते एक वेगळी आपल्याला ऊर्जा भेटते. जी जाता येतात लोक आपल्याला बघतात की आपल्या कुठेतरी पक्षाचा कंदील लागला आहे, शुभेच्छा दिल्या. सर्वच पक्ष लावतात, पण कुठेतरी आपल्यालाही वाटतं की आपल्या पक्षाचा कंदील लावावं आणि शुभेच्छा द्यावं. त्या माध्यमातून आपले नितीनभाई खोपकर गेले कित्येक वर्षातून कंदीलचा व्यवसाय करतात. आता त्यांच्याकडे यावेळी भरपूर ऑर्डर आहे, तरी पण त्यांनी माझ्या ऑर्डर घेतलेली आहे आणि 2 दिवसात मला ते ऑर्डर देतील. खरं तर आपण बघितलं तर आज आणि उद्या असे 2 दिवस महत्त्वाचे आहेत. ही दिवाळी सण जो आहे तो सुरू होतो आहे आणि अशा वेळेस खरं तर राजकीय कोणाचं भवितव्य किती उजळणार हे माहीत नाही, मात्र या कंदिलाच्या मार्फत आपला पक्ष, आपलं चिन्ह पोचवण्यासाठी ही सगळी लगबग जी आहे ते इच्छुक उमेदवारांची पाहायला मिळते आहे. त्यामुळे नितीन खोपकर यांच्या या कंदिलाच्या कारखान्यामध्ये आपल्याला मोठी लगबग पाहायला मिळते आहे. प्रशांत बडे, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.